महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन आयटकच्या वतीने संपूर्ण देशभरात देशव्यापी आंदोलन सुरू आहे। त्याच अनुषंगाने अमरावतीमध्ये सुद्धा बांधकाम कामगारांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले। कामगारांच्या मागण्या बांधकाम कामगार अधिनियम 1996 ची महाराष्ट्र राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अधिनियमातील तरतुदीनुसार 1% ऐवजी 2% उपकार जमा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी आयटक याच्या वतीने घोषणाबाजी करत आज अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कामगार उपयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकच्या वतीने आजचा हा मोर्चा आहे। देशव्यापी आंदोलन आहे। ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन AICBCW ही जी राष्ट्रीय संघटना आहे कामगारांची आयटकच्या नेतृत्वामध्ये काम करणारी, या संघटनेच्या वतीने आज पूर्ण भारतभर सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार कार्यालयावरती कामगारांचे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे। बांधकाम कामगारांना 35,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे। बांधकाम कामगार उपकर हा 2% जमा झाला पाहिजे। बांधकाम कामगारांना घराची जी योजना आहे, अटल आवास योजना, शहरी आणि ग्रामीण, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी आजचा मोर्चा आहे। त्याचबरोबर बांधकाम कामगारांना 6,000 रुपये 60 वर्षानंतर पेन्शन मिळालं पाहिजे। आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे। कंपनीकरण आणि खाजगीकरण बंद झालं पाहिजे। कंपनीचा जो उपकर आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे लूट होत आहे उपकराची, ती थांबली पाहिजे। बांधकाम कामगारांना थेट DBTद्वारे या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे आणि सणासाठी कायद्यानुसार 10,000 रुपये भत्ता मिळाला पाहिजे। ह्या सर्व मागण्या घेऊन आजचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। त्या पूर्ण झाल्या नाही तर ह्या सातत्यानं 105 वर्ष झालेली आयटक संघटना आहे, ही सातत्यानं काम करते। हे जन आंदोलन करणारी संघटना आहे। एक लॉंग मार्चसुद्धा येत्या काळामध्ये हा काढण्यात येणार आहे आणि गावागावामधून बांधकाम कामगार हे या ठिकाणी येत्या काळामध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाही, असा मोठा एक लॉंग मार्च, बांधकाम कामगारांचा ऐतिहासिक लॉंग मार्च काढण्याची सुद्धा तयारी बांधकाम कामगार करत आहेत। माझे नाव संजय मंडोझरे, राज्य सरचिटणीस तथा जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना। आमच्या मागण्या मान्य करा। कामगारांचे रद्द केलेले कामगार कायदे बहाल करण्यात यावे। बांधकाम कामगार 44 कामगार कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे लिहून ठेवलेले होते, ते 44 कामगार कायदे मोदी सरकारने रद्द केलेले आहेत, कोड आणलेले आहेत। आणि म्हणून आपल्याला गावागावामध्ये, घराघरामध्ये जागृत करायचं आहे की आमचे जे 44 कामगार कायदे रद्द केले ते आम्ही परत मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी सरकारला आपण इशारा देण्यासाठी आलेलो आहोत की आमचे 44 कामगार कायदे आमच्या हक्काचे हे जे तुम्ही रद्द केलेले आहेत, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कायदे या ठिकाणी लिहून ठेवलेले होते।